की काम जास्त, उद्घाटन, शायनिंग, मोबाईल, मीडिया याच्या नादाला मी लागत नसते. कारण संस्कार आहेत, आपल्याला संस्कृती आहे. साधू महाराज वाईकर यांनी आरवी नारंगाव, आरवी गुंजावडी या ठिकाणी, पिंपळगाव ह्या परिसर संपूर्ण ज्या खऱ्या अर्थाने धर्मातून आपल्याला ज्ञान दिलं आणि ज्यांच्या पावनभूमीत आपण जन्माला आलो, तर आपण चांगलं काम करण्यासाठी आपला वेळ खर्च केला पाहिजे. त्यामुळे तो वेळ माझ्याकडे इतका कमी पडतो की मला वाटतं दिवसाचे 24 तास हे माझ्यासाठी फार कमी आहे. आणि म्हणून रिकाम टेकड्यांचा विचार मी कधी करत नाही. या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी खास करून मेहनत घेणारे सर्वच. आरवीने मला दगाफटका केला, पण माझ्या पठारावरच्या माणसाने मला दगाफटका केला नाही. म्हणून त्यांच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता, एक वेगळं प्रेम आहे. आणि त्यांना आनंद झाला की ताईने आपल्याला शब्द दिला आणि तो लगेच पूर्ण झाला. महिन्याच्या आत या ठिकाणी आपल्या हातात ऑर्डर मिळाली, म्हणून ते मला भेटायला आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी या गावच्या सरपंच ताई, त्यांना अनावर झालं कारण पहिल्यांदा बोलताय. अनेक लोकांनी त्यांना खूप काही बोलले असतील. ताई, अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. ज्याला राजकारणामध्ये येऊन ह्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही निवडून आलेले आहेत, मागच्या दाराने नाही आलात. तुम्हाला लोकांनी संधी दिली, त्या संधीचं सोनं करा. सोसायटी म्हणजे ज्यावेळी आशाताई उभी राहिली, पक्षाचा आदेश आला आणि आपल्याला उभं राहावं लागलं पीडीसी बँकेला, त्या अर्थात त्यावेळी जिल्ह्याच्या मतदारसंघातून मला जेव्हा सांगितलं की तुम्ही उभे राहा, मला प्रश्न पडला. कारण माझी काहीच तयारी नव्हती, मला उभं राहायचं नव्हतं. पण मला असं वाटतं की कोणीतरी त्याग करावा लागतो, तेव्हा कोणीतरी जागं होतं. आणि ती निवडणूक इतकी रंगली की लोकांनी आमचा प्रदीप दादा निवडून आला. पण प्रदीप दादाचं पहिलंच ठरलं होतं की त्याला उभं राहायचं, निवडून यायचंय. आणि कसं असतं की कोणीतरी जास्त चीड निर्माण केली का माणसाला वाटतं की काही झालं तरी निवडून यायचंच आहे. समोरच्याने आव्हान केलं, याला याची जागा दाखवा. पण त्याने त्याची जागा तिथे मिळवली, त्या सभागृहात. खूप कष्ट झाले, परंतु आम्ही दोन बाजूला दोघे जण होतो, दादा फराटे आणि मी. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात वातावरण तापलं. पण आपण काही कोणाला पैसे देणार नव्हतो, कारण आपल्याला माहित होतं ही निवडणूक जवळजवळ 7,000 मतदान आहे आणि त्याच्यामध्ये लढत असताना प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं आहे, तर 5 वर्ष तयारी करायची असते. पण लढूनच पाहिलं नाही तर कळणार कसं. पण त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जागृती निर्माण झाली आणि लोक आता सोसायटीकडे त्या पद्धतीने पाहू लागले. त्याचबरोबर नानांनी सांगितलं की मी काल पाहिलं, होय 83 वर्षात नारंगाव वारुवाडी ह्या 2 गाव, मोठं गाव, 50,000 लोकसंख्येचं गाव आहे. पण त्या दोन्ही गावांच्या पहिल्यांदा 83 वर्षांनी निवडणूक होते. आणि 83 वर्षांनी होणारी ही निवडणूक, आणि त्याच्यामध्ये पॅनल प्रमुख म्हणून मला वाटलं असेल, मला तर 2 दिवस माहितीच नव्हतं, पण नाना स्वतःच उमेदवार त्याच्यामध्ये होते. मग एकीकडे कारखाना, मी म्हटलं दुसरीकडे कसे काय ते गेले, परंतु त्यांना उभं केलं गेलं. आणि म्हणून पॅनल उभा राहिला, निवडणूक झाली, निवडणूक निवडून आली, जिंकून आलं. पॅनल पूर्ण वन साइड निवडून आलं, पण ते थोड्या मताने नाही आलं, 350च्या फरकाने प्रत्येक व्यक्ती निवडून आला. म्हणजे लोकांच्या मनामध्ये जे काम करणारी लोक आहेत त्यांना त्या बाजूला करून नवीनना संधी देण्याची निश्चित उर्मी होती. आणि म्हणून आता ती जबाबदारी वाढते. अंबादासजी आता नाना झाले, खुर्चीवर बसले, ताई बसल्या, सदस्य आहे तुमच्यासोबत. नानांनी सांगितलं की मी पाहिलं जरा डोकून की काय आहे नेमकं सोसायटीमध्ये. तर बाबा, शेतकऱ्यांना बिनव्याजी त्या ठिकाणी कर्ज वितरण होतं आणि म्हणून सोसायटीचं महत्व फार महत्वाचं आहे. आणि काही वेळेला पिळवणूक होते, जाणीवपूर्वक कर्ज दिलं जात नाही. मग अशा वेळेला ते राजकारण म्हणावं लागेल. परंतु एक गोष्ट लक्षात आली आमच्या, की ज्या वेळेला प्रदीप दादा कर्ज आतमध्ये गेला आणि ज्या वेळेला पहिला प्रश्न त्यांच्या समोर आला की अरे बिनव्याजी कर्ज कसं काय देऊ शकतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना, तर सगळ्यात त्यांनी त्याच्यावर पहिला अभ्यास केला. आणि असं निदर्शनास आलं की हे जे बिनव्याजी कर्ज आपण म्हणतो ते बिनव्याजी नाही, त्याला देखील रिझर्व्ह बँकेचे निकष आहे, त्याला देखील कर्जाला व्याज आहे. आणि ते व्याज जे आहे ते 6% आहे. त्यापैकी 3% हे राज्य सरकार देतं, परंतु 3% हे मोदी सरकार देतं, म्हणजे केंद्रातलं सरकार देतं. पण इथं त्याला कोणी बोलतच नाही.
की हे व्याजात त्यांचा देखील सहभाग आहे. या ठिकाणी पीएम किसान योजना आहे ती बंद पडली, 6 महिने मी संघर्ष करते. आता तुम्ही काल परवा बघितलं असेल, त्याच्यात आता बदल झालाय. 6 महिने मी संघर्ष करते. कितीतरी मिटिंगा सभा सगळ्या मी सभागृहात देखील आणि इथे देखील मी गाजवल्या आणि त्याच्यामध्ये सांगितलं की का बाबा वंचित ठेवतायत. मुलगा पैसे पाठवतो की नाही त्याच्याकडे लक्ष नसतं, पण शेतकरी महिला असो किंवा आमचा शेतकरी बांधव असो, मेसेज पास असो, मोदींनी मला पैसे पाठवलेत का, मोदींनी मला पैसे पाठवलेत का. म्हणजे पहिल्यांदा इतिहासामध्ये संपूर्ण देशात देश चालवणारा माणूस, ज्याला जगाने मान्यता दिली की असं काम कोणी करू शकत नाही, तो व्यक्ती 6,000 रुपये तुम्हाला वर्षाला देतो आणि प्रत्येक वेळी 2-2 हजार रुपये जेव्हा पाठवतो त्यावेळी तुम्ही मोठ्या आशेने पाहत असता की हा तो व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज आला की तुमच्या याच्यावर पैसे आले की तुम्ही आनंदित होता. आणि तो आनंद काही मोदी पाहायला येत नसतात, परंतु आम्हाला आनंद होतो की आमच्या शेतकऱ्यांना काही त्या माणसाला जर मिळालं नाही तर किमान 6,000 हक्काचे ते आता 8,000 होणार आहेत आणि लवकरच त्याची देखील. त्याच्यामध्ये 64,000 लोकांना हे पैसे मिळत असताना 30,000 पेंडिंग होते आपल्याकडे प्रस्ताव. काही ना काही कारण काढायचं, तलाठ्यांनी जाणीव बुजून त्रास द्यायचा. आता आपण कॅम्प देतोय आणि त्या सर्व शेतकऱ्यांना तो न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपली आहे. जलजीवन मिशन त्याच्यावरून कितीतरी संघर्ष होतोय. आता तुम्ही पाहताय वल्लभ यांनी कधीच असं राजकारण केलं नाही. वल्लभ एवढी वर्ष होते पण ते माझ्या नादाला कधी लागले नाही, कारण ते माझ्या कधी नादाला लागायचे नाही आणि मी त्यांच्या नाही. कारण धूर्त माणूस, हुशार माणूस, अभ्यासू माणूस लक्षात ठेवतो, तो ओळखतो, त्याची नजर पारखी असते आणि म्हणून वल्लभ शेठची नजर पारखी होती. त्यांना वाटायचं की हिच्यात तेज आहे, ही फार तेजस्वी आहे, हिच्यात कर्तबगारी आहे, हिला आपण डावलणं म्हणजे काहीतरी अंगावर ओढून घेणं आहे. म्हणून त्यांनी कधीच माझ्या वाटेला न लागणं पसंत केलं. त्यांनी केलं ते सांगायचे आणि माझं केलेलं माझंच असायचं. परंतु ट्रेंड बदलला. ट्रेंड कुठे बदलला? मागच्या पंचवार्षिकला बदलला. ट्रेंड मध्ये अचानक इंजिन घुसलं आणि त्या इंजिनाने वाट लावून टाकली तालुक्याची. इंजिनाने अशी वाट लावली की त्याला सवय झाली, माझं तर माझं, शेजारचं पण माझंच असं म्हणायची. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही संस्कृती वाईट वाढू लागली. आपलं म्हणायचं, दुसऱ्याचंही आपलं म्हणायचं. याच्यामुळे दुसऱ्याच्या कामावर डल्ला मारायची आणि ती कामं करायची सवय आता ह्या नवीन पिढीने स्वीकारायला सुरुवात केली. कुठेतरी कागद बघायचा, आता तीच पद्धत अतुल भाऊनी देखील सुरुवात केली की पत्र आहे, अरे ही योजना, पण माहित नसतं. खोडचं उदाहरण देते तुम्हाला. त्यावेळी शरद सोनवणे म्हणे मी तालुक्याचा आपल्या जलशिवार योजनेचा अध्यक्ष आहे. त्याला माहितीच नाही की खोडच्या योजनेमध्ये त्या व्यक्तीला कळलंच नाही की ती आपले गायकवाड हे कुंडलिक शेठ हे कारखान्याचे डायरेक्टर आहेत. त्यांनी नानांना सांगून माझ्या पाठीमागे एवढा तकादा लावला होता आणि स्वतः सौरभराव सर या जिल्ह्याचे कलेक्टर होते आणि त्यांनी एकदा येऊन सांगितलं होतं की या ठिकाणी खरोखर चांगलं गावासाठी तळ उभं राहिलं पाहिजे. जीएमआरटीला सुद्धा गरज होती आणि गावाला सुद्धा होती, पण जागेपासून सुरुवात झाली. मी ती जागा मिळवण्यासाठी 2.5 वर्ष निवडून आल्यानंतर कष्ट घेतले आणि 9 हेक्टर जागा तिथे आपण मिळवली. ती मिळवली नाही नुसती, तर त्याच्यात रातोरात जलयुक्त शिवारमध्ये गाव देखील टाकलं आणि 72 लक्ष रुपये टाकले. ह्या गावाला काहीच माहित नव्हतं, प्रशासन काहीच कळलं नाही. म्हणायचो मीच अध्यक्ष होतो, मीच सही करत होतो. अरे बाबा, याला 2.5 वर्ष कष्ट केले तेव्हा ते आले, मग ते काम झालंय. म्हणजे ह्या गोष्टी प्रशासनातल्या आहे आणि प्रशासनामध्ये आशाताईचा नाद कोणीच नाही करायचं. कारण 32 वर्ष 33वे वर्ष आहे. मी अगदी मुंबई पासून अगदी तंतोतंत प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय मी कधीच कोणाला उत्तर देत नाही. तो मी बिबट्या सफारीमध्ये पण पाहिलं असेल की एकालाही जमलं नाही. ती आकडेवारी मी हातात घेतल्यानंतरच बोलले, कारण तुमची शिकवण आहे, मी तुमची कन्या आहे. या गावाचं नाव मोठं करायचंय, या तालुक्याचं नाव मोठं करायचंय. आतापर्यंत अनेक कार्यालय आपली गायब झाली, परंतु यापुढे हे सगळं सहन केलं जाणार नाही असा ती तुमच्या लेकीने शंख फुकारलाय. तिने तो निर्धार केला आणि ती पक्की आहे निर्धाराची, कारण शेवटी तुमचं रक्त आहे. मी गप्प बसणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि तुला गल्लीत कोणी भीक घालत नाही आणि तू दिल्लीच्या नादाला काय लागतोस? बाबा, तुला काय विचारायचं असेल ना, जर हिंमत आहे ना, ताईच्या समोर ये. भले भले आले आणि भले भले वाटेला लागले. कुठेतरी मिळाली संधी, चांगलं काम कर. चांगलं काम केलं, ताईकडे मदत मागायला आला, नक्की मदत करेल. इथून मागच्या
नानांनी जितकी वर्ष काम केलं, नानांना कधी सांगावं लागलं नाही. स्वतः संतोष नानांना फोन करायचे, नाना आजवीत काय घ्यायचंय, लाभ द्यायचे असले तरी सुद्धा, घरटी लाभ देत असताना सुद्धा आपण हा विचार केला, गावातली कामांमध्ये विकासामध्ये सुद्धा विचार केला, आणि म्हणून कुठलंच काम ठेवलं नाही. अगदी सुभाष मोरे उभे होते त्या पहिल्या काळामध्ये, त्यांनी शब्द दिला, पण गावडे मळ्यातला रस्ता त्यांनी नाही केला. पण मी जागून, माझं माहेर आहे, मी जपलं पाहिजे, परंतु याचा अर्थ नाही दुसऱ्याच्या ताटातलं ओढून नाही दिलं. मी जे काही केलं, माझा मतदारसंघ सांभाळून संपूर्ण तालुक्यात न्याय देत असते. माझ्याकडे ती कला आहे, माझ्याकडे ते कसब आहे, आणि 24 तास काम करण्याची माझी जिद्द आहे. त्यामुळे माझ्या वाटेला कोणी लागू नये, कारण लागायचं असेल तर बाबा रे आपण भल्या भल्यांना सांगतो चौकात ये, तू काय, तू किती, तू केवढा, त्याचे जरा भान ठेव. कारण ज्या ज्या वेळेला प्रसंग येतात, डोंगरेताईवर प्रसंग आला, याच गावाने रेशनिंग दुकान बंद पाडायचं ठरवलं, सगळ्या गावाने एक मुखाने निर्णय घेतला. पण अर्ध्या रात्रीला जेव्हा मला सांगितलं की नाही, कुठेतरी आपण झुकत माप देऊया, एक वेळ संधी देऊया, तर ताईने दिली. नाही दिली असं कोणी म्हणेल का? कारण मला जर तुम्ही आदेश दिला तर मी पाऊल उचलते, तुम्ही म्हटलात थांबा तर मी थांबते. याचा अर्थ मी डोक्यात ठेवत नाही, माझं माहेर आहे, माझं घरटी, माझं तुमचं रक्ताचं नातं आहे, मला ते जपलं पाहिजे. पण ते जपत असताना चांगलं काम करणाऱ्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. त्याची पाठ थोपटली पाहिजे, त्याला शाबासकीची थाप दिली पाहिजे. ती जर आपण करणार नसू तर कसं होईल? मुळे वस्तीमध्ये कधीच पाणी नव्हतं, पण ती पाणी योजना सर्वात पहिले 2007 ला मी सुरू केली. त्या ठिकाणी पाणी आणलं आपण. त्या पाणी योजनेमध्ये आपल्याला काम योग्य झालं असं वाटलं नाही, तर पुन्हा काम हाती घेतलं आपण. असं जर मी प्रत्येक वाडी वस्तीच्या कामावर बोलायला लागले तर मला इथे व्याख्यान द्यावा लागेल. आणि म्हणून आलाय निवडून, नीट काम करावं. पण जर काय माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी नाहक त्रास देण्याचा विचार जरी केला, तरी तू गावातला, घरातला, नात्यातला म्हणून शांत आहोत. परंतु जर डोकं फिरलं तर ताई काय शांत बसणाऱ्यातली नाहीये, हे पण लक्षात ठेवावं. दम असेल तर कुठेही कधीही आम्हाला इथे बोलव, इथे येऊन तुझ्या उत्तराला, प्रश्नाला उत्तर देऊ. आम्ही लोकांना एवढं महत्व देत नाही, परंतु हे फक्त बोलण्याचं कारण आमचा अनिल निवडून नाही दिला, तो पडला, परंतु तो हारला नाही. तो ताईच्या मुसीत तयार झालेला आहे, तो बाबूच्या मुशीत तयार झालाय, तो नानाच्या मुशीत तयार झालाय. त्याने पुन्हा हाती घेतलं, पुन्हा कामाला सुरुवात केली. त्याला म्हणलं अरे एवढ्या कशाला करतोय, लोकांना कळू दे जरा. नाही ना म्हणलं आपल्याला करायचंच आहे, हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. त्याची जिद्द, त्याला वाटतं माझ्या गावात व्हावं. आपण मंगेशने सांगू, त्याने सांगू, आपल्या हिरोने सांगू, आपण सगळं काही करतो. प्रवीण सांगू, कोणी सांगू, आम्हाला नाना सुद्धा सांगत असतात, आपण प्रत्येकाचं ऐकतो. माझ्या माता भगिनी आता इथे निवडून आले, त्यांची संधी आहे, पहिल्यांदा आहे. डोंगरेताईंना सुद्धा आपण मदत करत होतो, डोंगरेताईला केली नाही असं नाही, मदत प्रत्येकाला करत होतो. परंतु तुम्ही प्रेमाने बोलला तर तुमच्यासाठी काही पण जर काय वाटेला गेला आणि डोकं फिरलं तर नाही, पण हे डोक्यात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी आपण आम्हाला प्रेमाने बोलवलं. आमच्यावर तुमचं असणारं प्रेम, तुमची असणारी भावना, तुमचा असणारा विश्वास, त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही. 15 वर्ष नानांनी याचं नेतृत्व केलं, पण नानाचं नेटकं नेतृत्व आणि त्यांचं काम आणि त्यांना अडचण येऊ नये सतत जी ध्यास घेतला. पण नाना बसले म्हणून का मी थांबली नाही, तर मी महिलांना सुद्धा डोंगरेताई बसतील, मग आता आपल्या ताई आहेत गाडवेताई, त्यांना ते आवडलं नाही, कारण त्यांना सहन करायची सवय नाही, त्यांना ती सवय नाही. परंतु ताई हे सगळं पचवायला शिकलं पाहिजे, कारण परीक्षा ही महिलेलाच द्यावी लागते. का? शितेनेच परीक्षा द्यायची का? बरं प्रत्येक वेळेला महिलांचीच परीक्षा का? तुमची परीक्षा घेतली तर राहील का काही जागेवर? त्यामुळे महिला निष्ठेने काम करते, प्रामाणिकपणे काम करते. तुम्हाला साथ देता आली तर जरूर द्या, तुमचं स्वागत. पण नाही देता आली तर वाईट करायला आशाताई अजिबात सहन करणार नाही. म्हणून या गावामध्ये तुम्ही कधीही सांगा, मी पुढच्या टर्म मध्ये कुठे असेल मला माहित नाही, कोणत्या मतदारसंघात असेल, पण माहेर आहे. सगळ्यात पहिलं पाय ओढतात ते माहेरकडे. खोऱ्याची बाजू आपण इकडेच ठेवतो. सासर असेल तरी ते देखील कोंडाजी बाबा डेऱ्यांचं गाव आहे, परंतु तरी सुद्धा माझं जास्तीचं प्रेम हे आर्वीवर आहे आणि ते कायम राहणार आहे. पण त्याच्यासाठी मी कोणाचं स्वतःच्या याच्यावर घेणार नाही. माझ्यामध्ये स्किल आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्या मनगटात रग आहे.
मी तुम्हाला मागेल ते देऊ शकते आणि मागेल ते देऊ शकते. जी शक्ती नारी शक्ती आहे ती आमच्यात आहे. विघ्न हत्याचा हात डोक्यावर आहे. तुमच्या सर्वांची साथ आहे, आशीर्वाद आहे, ते अखंडित असेच ठेवा. नानांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये तुमची साथ राष्ट्रीय पक्षामध्ये काम करतोय. देशामध्ये देवेंद्रजी आहेत, तिथे नरेंद्र मोदी आहे, तिथे देवेंद्रजी आहेत. उद्या त्यांची भेट आहे. मला निश्चितपणाने खूप मानाचं पान या ठिकाणी जिथे होते तिथे पण खूप कष्ट केले, परंतु लेक पुन्हा माहेरी आली. सासरने खूप त्रास दिला असं वाटलं. माहेरच्यांनी म्हटलं ये बेटा, पोटात जड झाली नाही ताटात काय जड होते. परंतु तिथे आपण कोणाला जड व्हायला नाही आलो, तर आपण काम करायला आलोय आणि निश्चितपणाने चांगलं काम करून चांगला इतिहास घडवायची मी घेतलेला हा बसा आणि पुढे जात असताना तुमच्या सर्वांची साथ ही अत्यंत मोलाची आहे. सोसायटीमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला तुम्हाला काही अडचण आली तर निश्चितपणाने मला सांगा. तुमची प्रत्येक अडचण ही माझी आहे. करोनामध्ये जसं प्रत्येक कुटुंबातलं दुःख माझं होतं, तसं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सुख आणि दुःख, एक वेळेला सुखात मी तुम्हाला दिसणार नाही पण दुःखात मी नाही असं होणार नाही. रात्री 2 वाजता ताईला सांगा, ताई तुमच्यासाठी सदैव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.